श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर उद्या वार आहे शुक्रवार आणि दिनांक आहे 17 जानेवारी. या दिवशी आलेली आहे संकष्टी चतुर्थी. तर या वर्षातील ही पहिली संकष्टी चतुर्थी असणार आहे. या संकष्टी चतुर्थीला लंबोदर संकष्टी चतुर्थी म्हणून देखील ओळखलं जातं. तर पहा, प्रत्येक महिन्यामध्ये 2 चतुर्थी येत असतात. एक शुक्ल पक्षामध्ये आणि एक कृष्ण पक्षामध्ये येते. तर चतुर्थी ही प्रत्येक महिन्यामध्ये 2 येतात, परंतु प्रत्येक चतुर्थीचं महत्त्व हे वेगवेगळं असे. चतुर्थी तिथी ही गणपती बाप्पांना समर्पित असते. त्यामुळे गणपती बाप्पांची या दिवशी विधिवत पूजा अर्चा केली जाते आणि संकष्टी चतुर्थीचं व्रत देखील केलं जातं. असं म्हटलं जातं की जी व्यक्ती गणपती बाप्पांचं विधिवत आणि श्रद्धेने आणि मनपूर्वक जर हे व्रत करून काही उपाय करते तर त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आणि गणपती बाप्पांची कृपा आशीर्वाद देखील त्या व्यक्तीला प्राप्त होतात. पौष महिन्यातील संकष्टी चतुर्थी ही तिळ संकष्टी चतुर्थी म्हणून देखील ओळखली जाते. हिला तिळकूट संकष्टी चतुर्थी म्हणून सुद्धा ओळखलं जातं. या संकष्टी चतुर्थीला तिळाचा वापर केला जातो, त्यामुळे या चतुर्थीला तिळ चतुर्थी असं म्हटलं जातं. गणपती बाप्पा हे विद्येचे, ज्ञानाचे आणि संकटनाशक देवता म्हणून ओळखली जाते. त्यामुळेच आपल्या जीवनातील जे काही विघ्नहर्ता आहेत तर ते गणपती बाप्पाच आहेत. त्यामुळे त्यांची ही जी चतुर्थी आहे तर या चतुर्थीला आपल्याला काही प्रभावी उपाय देखील करायचे आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. सकाळीच आपल्याला घरामध्ये या झाडाचं एक पान घेऊन यायचं आहे. हे पान जर आपण सकाळीच आपल्या घरामध्ये घेऊन आलात आणि जे सांगितल्या पद्धतीने त्याचा उपाय जर केला तर आपल्या जीवनामध्ये कोणताही शत्रू असू द्या तो तुमच्या घरी येऊन नक्कीच तुमची माफी मागेल. तुमची कितीही कठीणातील कठीण इच्छा असू द्या ती पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम गण गणपते नमः हे लिहायला अजिबात विसरू नका. त्याचबरोबर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला, माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा. आजच्या व्हिडिओमध्ये जो काही उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर तो तुम्हाला उद्या सकाळीच करायचा आहे. आता सकाळी कधी, तर सकाळी तुम्ही अगदी 12 वाजेपर्यंत हा उपाय करायचा आहे. जर भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल आणि खूप कष्ट आणि मेहनत करून देखील तुमची इच्छा ही पूर्ण होत नसेल तर पहा, अशी एकही व्यक्ती तुम्हाला सापडणार नाही की तिची कोणतीही इच्छा नसते. प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही इच्छा ह्या असतातच. माझ्यापासून तुमच्यापर्यंत सर्वांच्या मनामध्ये काही ना काही इच्छा ह्या असतात आणि ह्या इच्छापूर्तीसाठी आपण खूप कष्ट मेहनत करत असतो. परंतु कधीकधी काय होतं, खूप कष्ट मेहनत केलीसुद्धा तरीसुद्धा आपल्याला आपली जी काही इच्छा आहे तर ती पूर्ण होत नाही. जर तुम्ही उद्या हा एक प्रभावी उपाय केला तर तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा असू द्या ती पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. त्याचबरोबर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश प्राप्त होत नसेल, नेहमी घरामध्ये दारिद्र्य, आर्थिक अडचणी ह्या येत असतील, तसेच एखादी व्यक्ती तुम्हाला सतत त्रास देत आहे, ती तुमची शत्रू आहे आणि वारंवार तुम्हाला तिचा त्रास होत आहे, तर तुम्हाला हा उपाय जर केला तर त्या व्यक्तीचा त्रास होणंसुद्धा थांबून जाईल. तसेच मुलांची प्रगती होत नाही आहे, कुटुंबाची प्रगती होत नाही आहे, पतीची प्रगती होत नाही आहे, तर हा एक प्रभावी उपाय आवर्जून करायचा आहे. तर पहा, तुम्हाला काय करायचं आहे. उद्या सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे. स्नान करून झाल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत. लाल किंवा पिवळ्या कलरची कपडे परिधान केली तर अतिउत्तम राहील. आणि त्यानंतर तुम्हाला या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे. तुमच्या देवघरातील पूजा करून घ्यायची आहे. गणपती बाप्पांवरती पंचामृताने शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांना आवडणारे जास्वंदाचे फूल, त्याचबरोबर दुर्वा
हे तुम्हाला अर्पण करायचं आहे। गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे किंवा तुम्ही मोदक किंवा इतर लाडू वगैरेचा नैवेद्य दाखवला तरीसुद्धा चालेल। गणपती बाप्पांची विधिवत पूजा अर्चा करून झाल्यानंतर तुम्हाला हा प्रभावी उपाय करायचा आहे। तर तुम्हाला एक जास्वंदीच्या झाडाचं पान घेऊन यायचं आहे। तर जास्वंदाच्या झाडाचं फुलच नाही तर पान देखील गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे। त्यामुळे लाल जास्वंदीच्या झाडाचं जे पान आहे तर ते तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे। ते स्वच्छ धुवायचं आहे, पुसायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला थोडंसं कुंकू घ्यायचं आहे, त्यात पाणी टाकायचं आहे आणि त्या कुंकवामध्ये काडी टाकून त्यावरती तुम्हाला त्या काडीच्या साहाय्याने त्या पानावरती तुमची जी काही इच्छा असेल तर ती तुम्हाला लिहायची आहे। तर पहा, तुम्हाला तुमची इच्छा जी आहे तर ती व्यक्त करायची आहे। म्हणजेच तुमची इच्छा त्या पानावरती शॉर्टकटमध्ये तुम्हाला लिहायची आहे। आता तुम्हाला नोकरी प्राप्ती होण्यासाठी असेल तर नोकरी प्राप्ती लिहायचं, लक्ष्मी प्राप्तीसाठी असेल तर लक्ष्मी प्राप्ती लिहायचं, मुलांची प्रगतीबद्दल असेल तर मुलांची प्रगती, शत्रू त्रास असेल तर शत्रू त्रास नष्ट व्हावा असं लिहायचं आहे। यानंतर तुम्हाला एक स्वच्छ प्लेट घ्यायची आहे। त्या प्लेटमध्ये कुंकवाच्या साहाय्याने एक स्वास्तिक काढायचं आहे। स्वास्तिकला 4 बिंदू, साईडच्या 2-2 रेषा असतात तर त्या द्यायच्या आहेत। त्यानंतर त्या स्वास्तिकवरती तुम्हाला मूठभर तांदूळ टाकायचे आहेत आणि त्या तांदळावरती तुम्हाला हे जे पान आहे तर ते पान ठेवायचं आहे आणि त्या पानावरती तुम्हाला 21 दुर्वांची जुडी जी आहे तर ती तुम्हाला त्या पानावरती ठेवायची आहे आणि त्या पानाला हळद कुंकू तुम्हाला वाहायचं आहे। त्या अक्षता ज्या ठेवलेल्या आहेत म्हणजे जे तांदूळ ठेवलेले आहेत तांदळावरती सुद्धा तुम्हाला हळदी कुंकू वाहायचं आहे आणि हे पान गणपती बाप्पांसमोर गणपती बाप्पांकडे देठ होईल अशा पद्धतीने तुम्हाला ठेवायचं आहे। त्या पानावरती तुम्हाला एक लाल जास्वंदाचं फूल देखील ठेवायचं आहे आणि हळद कुंकू अक्षदा फुलं वाहून ती पानाची विधिवत पूजा करायची आहे। धूप व अगरबत्ती तुम्हाला ओवाळायची आहे। गणपती बाप्पांना देखील धूप अगरबत्ती ओवाळायची आहे। अशा पद्धतीने तुम्हाला हे करायचं आहे। त्यानंतर एक वेळा गणपती अथर्वशीर्षाचं पठण करायचं आहे। 108 वेळा ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे। त्याचबरोबर गणपती बाप्पांचं संकटनाशक स्तोत्र जे आहे तर ते एक वेळा पठण करायचं आहे। त्यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला गणपती बाप्पांना मनोभावे प्रार्थना करायची आहे। जी काही इच्छा तुम्ही पानावरती लिहिलेली आहे ती पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे। पूर्ण दिवसभर हे पान तुम्हाला देवघरासमोरच ठेवायचं आहे। आता सायंकाळी 4 वाजल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे तर ते पान घ्यायचं आहे। त्या पानावरती तुम्हाला ज्या काही तुम्ही दुर्वा ठेवल्या होत्या त्या दुर्वा ठेवायच्या आहेत। ते जास्वंदाचं फूल ठेवायचं आहे। ज्या काही आपण तांदूळ ठेवले होते त्यामधले तुम्हाला 21 तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्या पानावरती ठेवायचे आहेत। एक धागा घ्यायचा आहे आणि ते सर्व बांधायचं आहे आणि हे पान घेऊन तुम्हाला जायचं आहे तुमच्या घराजवळ असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरात। गणपती बाप्पांच्या मंदिरात गेल्यानंतर तुम्हाला हे पान गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे। तर अशा पद्धतीने हा प्रभावी उपाय तुम्हाला करायचा आहे। परत एकदा तुम्हाला तुमची इच्छा व्यक्त करायची आहे आणि असा हा उपाय करायचा आहे। तर तुमच्या घरामध्ये सुतक पिरियड्स असतील तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही। पिरियड्स असतील तर दुसरं कोणी हा उपाय केला तरीसुद्धा चालेल। तर चला इथेच थांबवते। माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।